एरवी आपण म्हणतो की सरकारी काम आणि 6 महिने थांब, पण अजित पवारांच्या मृत्यूनंतर त्यांच्याच विभागातल्या अल्पसंख्य विभागातल्या कार्यालयातल्या फायलींना जणू पाय फुटावेत इतक्या वेगानं या फायली पळवून नेण्यात आल्या। या 75 फाईल्स आहेत, 1-2 नव्हे तर 75 फाईल्स आहेत। आणि फाईल कोणत्या तर काही शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याबाबतच्या या फाईल्स आहेत। या दर्जा अंतर्गत काही महत्त्वाच्या सवलती या शाळांना मिळतात, त्यामुळे यामागे मोठं अर्थकारण असतं। अर्थात या सगळ्या निर्णयाला आता मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे, चौकशीचे आदेश दिलेले आहेत। पण प्रश्न असा उरतो की अजित पवारांच्या मृत्यूनंतर म्हणजे अगोदर दत्तात्रय भरणे, त्यानंतर माणिकराव कोकाटे आणि खुद्द अजित पवारांनी तब्बल 6 महिने हा निर्णय रोखून धरला होता, याला स्थगिती दिली होती। तरीसुद्धा अजित पवारांच्या मृत्यूनंतर अवघ्या 5 तासात असे कोणते कोडगे अधिकारी आहेत ज्यांनी हा निर्णय घेतला, आपण पाहूयात। अजित पवारांच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासात कुणी पळवली 75 शाळांची फाईल। पंच्याहत्तर शाळांना अल्पसंख्याक दर्जा देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत। अजितदादांनी रोखलेल्या फायली पुढे गेल्याच कशा? एनडीटीव्ही मराठीवर इनसाइड स्टोरी। अठ्ठावीस जानेवारीला सकाळी 8:45च्या सुमारास अजित पवारांचं विमान बारामतीत पडलं। अजित पवारांचा मृत्यू झाला। संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला। मुख्यमंत्र्यांनी शासकीय दुखवटा जाहीर केला, पण मंत्रालयातल्या काही अधिकाऱ्यांनी त्याच वेळी अजित पवारांच्या अखत्यारीतल्या काही फायली झटपट हलवल्या आणि त्याच दिवशी दुपारी 3:09 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र दिलं सुद्धा। श्री माता कन्यका सेवा संस्था, सेवादास महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळ या संस्थेला 28 जानेवारीलाच प्रमाणपत्र देण्यात आलं। 28 जानेवारीला एकूण 7 संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला। ज्या 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आलाय त्यातल्या 28 शाळा या एकट्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या आहेत। 28 जानेवारी, 29 जानेवारी आणि 30 जानेवारी यासह 2 फेब्रुवारी या दिवसात प्रमाणपत्रांचं वाटपही केलं गेलं। हा सगळा प्रकार समोर आल्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रमाणपत्रांना स्थगिती दिली आहे। तसंच हे अधिकारी कोण आहेत ज्यांना प्रमाणपत्र वाटण्याची घाई झाली होती, त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे। दिलं की कुठल्या मंत्र्यांनी घेतलं होतं ते अधिकारी कोडगे आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। एक दिवस थांबायला पाहिजे नव्हतं ना, मंत्र्यांना दुसऱ्या चार्ज घेऊ द्यायचं होतं। चार्ज नसताना अशा गोष्टी होणे या संशयास्पद आहे, त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। माणुसकीचं काय हो, माणुसकी राहिली आहे का नाही? आणि त्या मंत्रालयामध्ये दुखवटा असताना एवढं मोठं म्हणजे होतेच कशी ही घटना, ह्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे। आणि ज्या लोकांनी ही आहे केलेली आहे गोष्ट, ह्याची त्यांच्यावर स्ट्रॉंग ॲक्शन माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि ती टाईम बाउंड मॅनरमध्ये झाली पाहिजे। काय 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष चालणार नाही। माझी अपेक्षा आहे की देवेंद्रजींनी त्यांचा इतके वर्ष प्रशासनाचा अनुभव राहिलेला आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, माझी अपेक्षा आहे की माणुसकीच्या नात्याने त्यांनी तातडीने याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे। अजित पवारांकडेच अल्पसंख्याक मंत्रालय होतं। याआधी अजित पवार, माणिकराव कोकाटे आणि दत्तात्रय भरणेंनी या अल्पसंख्याक शाळांचा प्रस्ताव नाकारला होता। अल्पसंख्याक विभागातल्या 75 शाळांचं हे प्रकरण दत्तात्रय भरणेंच्या काळात पहिल्यांदा समोर आलं। अनेक शाळांना कोणतीही खातरजमाच्या प्रस्तावाबाबतची परिस्थिती जैसे थे ठेवली। ज्या संस्थांना या प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय त्या प्रमाणपत्रांवर अल्पसंख्याक विकास विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची डिजिटल सही आहे, त्यामुळे शेणॉय यांच्यावरचा संशय बळावलाय। राज्यात दुखवटा सुरू असताना राज्यातल्या अल्पसंख्याक समुदाय विभागातलं जे काही फायली आहेत त्याला परवानगी देण्यात आली आणि संबंधित विषय प्रचंड गाजला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली आणि त्यातल्या ज्या परवानगी दिल्या गेल्या होत्या त्या रद्दबाल करण्यात आल्या। आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं की या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्यांनी कोणी गडबड केली आहे त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात येईल।
उपसचिव मिलिंद शेनॉय यांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये या काही परवानगी दिल्या गेल्या अशी माहिती समोर येते. अर्थात सर्व फायलींना स्थगिती जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी दिली गेली आहे. ज्या अधिकाऱ्यांना या शाळांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र देण्याबाबतची घाई झाली होती त्यांना आता त्यांची ही घाई भोवणार आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर वेळकाढूपणा न करता तातडीनं कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.